जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी। नमो शेतकरी योजनेबाबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता वितरित करण्याचा मोठ्या प्रमाणात निर्णय घेतलेला आहे। 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपयाचा या 12 जिल्ह्यांमध्ये वितरित करण्याचे मोठ्या प्रमाणात ठरवलेले आहेत। पैशाची आत्ताच डीबीटीचं बटन दाबून सरकारच्या माध्यमातून या 12 जिल्ह्यांची फक्त निवड करून आता लवकरात लवकर नमूद करून या जिल्ह्यांना आता सोडलेला आहे। म्हणजे या जिल्ह्यांमध्ये 2000 रुपयाचा लाभ आता 100% नक्की मिळणार आहे। आता सर्व शेतकरी मित्रांना अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालेलाच आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत असतो, परंतु शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेची पडताळणी चालू असल्यामुळे आता लवकर आलेला नाही। त्यामुळे आता लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच निधी जमा होणार आहे। म्हणजे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये लवकरच जमा होणार आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता निधी सोडवण्याचा आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ताच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडण्याचा आदेश दिलेला आहे आणि आत्ताच डीबीटीचं बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा करण्याचा आदेश घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो नरेंद्र मोदी साहेबांनी आत्ताच आदेश दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा हप्ता वितरित करण्याचा ठरवलेला आहे। आज बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज शेतकऱ्यांना लवकरच 2000 रुपयाचा मेसेज येऊ लागणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना आज नमोचा हप्ता 2000 रुपये 100% मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज सर्व शेतकऱ्यांना आदेश दिलेले आहेत। आज लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज नक्की हप्ता वितरित करणार असे बोललेले आहेत। सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता नक्की मिळणार आहे आणि आत्ताच ऑर्डर निघाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना 100% हप्ता आज 100% मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही मोठ्या प्रमाणात चालणारी योजना आहे आणि सरकारच्या माध्यमातून तुम्हाला हप्ता वितरित करण्याचा सांगितलेला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना ही चालणारी योजना आहे। नमोचा हप्ता आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होणार। आत्ताच घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का असतो। आणि शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असं सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडू लागलेले होते, परंतु शेतकरी मित्रांनो आज 100% तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता लवकरच जमा होणार। गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चर्चेत चालणारी ही नमो शेतकरी योजना असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या योजनेचा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विचार करून गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवलेली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार। या योजनेचा लाभ जास्त प्रमाणात गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी असतो, कारण ज्या शेतकरी गरजू आणि गरीब शेतकरी असतो त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात हातभार लागू शकतो आणि सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना हप्ता वितरित केला जातो। नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे थोडा सरकारच्या माध्यमातून उशिराने सोडला गेलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर नमोचा हप्ता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लवकरच मिळणार आहे। शेतकऱ्यांना अपात्र केलं जात आहे, कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळत असतो, परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांनी या फॉर्मची पडताळणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्यामुळे शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे। त्या शेतकऱ्यांनी आता अतिशय महत्त्वाची 2 ते 3 कामे केल्यास लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी कामे केलेली नसल्यामुळे त्यांना अपात्र केलेलं आहे। सरकारच्या माध्यमातून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना नमोचा मिळणार की नाही नक्कीच पाहूया। आणि शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र करणार ते पण पाहणारच आहोत। ज्या शेतकरी मित्रांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही
त्या शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही. कारण शेतकरी मित्रांनो, हा नमो शेतकरी योजनेसाठी अतिशय महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे फार्मर आय डी कार्ड ऑनलाईनच्या सहाय्यातून काढण्यात गेलेलं आहे. हे म्हणजे फार्मर आय डी कार्ड. शेतकऱ्यांना अनेक प्रश्न पडू लागलेले आहेत की नमो शेतकरी योजना बंद पडली की काय. तर शेतकरी मित्रांनो, तसं नसल्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या फॉर्मची पडताळणी चालू असल्यामुळे थोडासा उशीर झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना, या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी DBTचं बटन दाबून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता बँकेंना सुद्धा आदेश दिलेले आहेत. बँकातून तुम्हाला 100% हप्ता वितरित केला जाणार आहे आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं पाहूया. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना अपात्र केलेलंच आहे. शेतकरी मित्रांनो, अपात्र केलेलंच आहे आणि शेतकऱ्यांना अनेक कामे करावी लागणार आहेत. काही जमीन जास्त असतात, काही शेतकऱ्यांना जमीन जास्त आहे. ज्या शेतकऱ्यांना 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जात आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ बंद होत आहे, अपात्र केलं जात नाही. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून लवकरात लवकर नमोचा हप्ता मिळवा. आणि ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न, त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे शेतकरी मित्रांनो सरकारी नोकरी आणि 4 व्हीलर ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणजे त्यांना अपात्र केलं जात आहे. सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेलं आहे. सरकारच्या माध्यमातून पैसे हे घेता येत नाहीत. नमोचा हप्ता आता गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ठेवलेला आहे. म्हणजेच ही योजना जास्त प्रमाणात गरजू आणि गरीब शेतकऱ्यांना म्हणजेच नमो शेतकरी योजना उपयुक्त ठरली जाते. राज्य सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि ही योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. नमोचा हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये या 12 जिल्ह्यांमध्ये 100% वितरित होणार. 2 ते 3 कामे लवकरात लवकर करून तुमच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत. तुमच्या खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून आत्ताच सांगण्यात आलेलं आहे या 12 जिल्ह्यांची यादी आणि हे 2 ते 3 कामे करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे सांगितलेले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्या शेतकऱ्यांना मिळणारच नाही. शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून घ्या. सरकारच्या माध्यमातून आताच PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईनच्या सहाय्याने लवकरात लवकर जाऊन फार्मर आय डी कार्ड काढून घेणं अपेक्षित आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे सर्व शेतकऱ्यांनी आता नागरिकांनी लक्ष देऊन बघा. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे आधार कार्डवरती आणि बँकेच्या खात्यावरती नाव सेम नाही, अनेक शेतकरी मित्रांचं काम असे झालेलं आहे की आडनाव वेगळंच आहे परंतु बँकेच्या खात्यावरती नाव वेगळंच आहे, आधार कार्डवरती एक वेगळंच आहे. असं ज्या शेतकऱ्याचं झालेलं आहे त्या शेतकऱ्यांनी दुरुस्त करून घेणं अपेक्षित आहे. नाहीतर शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये अनेक घोटाळे होऊ लागलेले आहे. तरी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड नक्कीच काढून घेणं गरजेचं आहे. पाहिलेलंच आहे या 12 जिल्ह्यांमध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत आणि रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा सांगितलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द हा पक्काच होतो आणि आता पक्काच होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. आता सर्व शेतकरी मित्रांना तातडीने जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. आता पहिला जिल्हा आहे बघा, लातूर आहे, अकोला आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, ठाणे आहे, बुलढाणा आहे, नंतर बीड आहे, नांदेड आहे, सोलापूर आहे, सांगली आहे. या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचे ठरवलेले आहेत. 100% तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होणार आहेत. कारण सरकारच्या माध्यमातून DBTचं बटन दाबून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचा आदेश सुद्धा दिलेला आहे आणि बटन सुद्धा दाबलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पैसे नक्कीच जमा होतील. आणि आता सर्व शेतकऱ्यांनी असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.